दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। खरं तर काँग्रेस पार्टी ही आपल्या स्वकर्तृत्वाने हरलेली आहे। काँग्रेसने कधीही जनतेच्या विकासाचा मार्गच निवडला नाही आणि दिल्लीचा निकाल हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे। देशाच्या जनतेने हे स्वीकारलं आहे, डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशामध्येही आपण बघितलं, देशाच्या 75% भूभागावर भारतीय जनता पार्टीचे सरकार एवढा करता आले की मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेला आता विकास दिसतो आहे। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित राज्याचा संकल्प होणार आहे आणि त्यामुळे आता दिल्लीच्या कार्यकर्त्यांना, तिथल्या नेत्यांना, माननीय केंद्रीय नेतृत्वाचं मी खूप खूप अभिनंदन करतो, आभारी मानतो। ऐतिहासिक विजय, 27 वर्षानंतरचा ऐतिहासिक विजय। भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर या ठिकाणी असणार आहे आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला मतं दिली आहे महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये, ती अपेक्षा भाजपच पूर्ण करू शकतं, मोदीजीच करू शकतात। हा विश्वास लोकांचा मोदीजीवर आहे आणि त्यामुळं जो संकल्प आम्ही दिला आहे, संकल्पपत्र दिला लोकांना, विकासाचं संकल्पपत्र दिलं आहे, त्यावरच जनतेने आम्हाला मतं दिले आहे। दिल्लीच्या विजयामध्ये हे आता नोंदला गेला आहे की देश आता मोदींच्या मागे उभा आहे। राहिला प्रश्न काँग्रेसचा, उद्या किंवा परवा काँग्रेसचं एक स्टेटमेंट येईल, मशीन खराब झाली होती। नाही, दिल्लीमध्ये मशीन खराब झाली होती, हे आता चालू होईल उद्यापासून आणि महाराष्ट्राचे महान प्रवक्ते सकाळचे 9चे ते प्रवक्ते बोलायला सुरू करतील। जो बोलणं सुरू झालं असेल, परवा त्यांनी कामठीवर आक्षेप घेतला माझ्या मतदारसंघावर। त्याला कळत नाही राहुल गांधीला, अभ्यास केला पाहिजे कामठी विधानसभेत येऊन, नाही राहुल गांधींनी कधी लढलं पाहिजे कामठी विधानसभेत। माझा तुमच्या माध्यमातून राहुल गांधीला चॅलेंज आहे की 2029ची लढाई त्यांनी माझ्याविरुद्ध लढावी, राहुल गांधी। आणि बघा, मी 2004ला पहिल्यांदा आमदार झालो कामठीत, 58,000 मतं घेऊन, 95,000 मतं घेऊन 2009ला झालो, 2014ला 1,31,000 मतं घेऊन आमदार झालो, 2019ला मला पक्षाचं काम करायला सांगितलं, तिथे नवीन आमदार दिला, ते निवडून आले। कामठी विधानसभेत सलग 5 वेळा 25 वर्षापासून भाजपा जिंकत आहे आणि ते राहुल गांधी म्हणतायत की कामठीत गडबड झाली। तर माझा सवाल राहुल गांधीला आहे आपल्या माध्यमातून, राहुल गांधींनी 2029ची लढाई कामठी विधानसभेची लढावी। मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढायला तयार आहे आणि निवडून जिंकून दाखवेन। माझी जनता, आमचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठावान आणि जनता प्रामाणिक आहे। माझे 1.5 लाख परिवाराची घरगुती संबंध आहे आणि त्यामुळं कामठी विधानसभेबद्दल राहुल गांधींनी बोलू नये, उद्या जाहीर करावं राहुल गांधींनी। मी 2029ला लढायला तयार आहे, मी त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।